हॅलो एव्हरीवन, मायसेल्फ ए राजमाने. आता आपण थर्ड चॅप्टरमधला नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे. आता हा नेक्स्ट पॉईंट कुठला आहे बघा, कोड कन्व्हर्टर्स. कोड कन्व्हर्टर्समध्ये काय काय पॉईंट आहेत बघा, बायनरी टू ग्रे कन्व्हर्टर अँड ग्रे टू बायनरी कन्व्हर्टर. ह्यातल्या दोन्हीपैकी एक एक्झामला 4 मार्काला 100% विचारतात. सोपं आहे, ठीक आहे. आता बघा पहिल्यांदा बायनरी टू ग्रे कन्व्हर्टर. यामध्ये काय करायचं आहे बघा, डेसिमल नंबर 0 to 15 आपल्याला इकडे लिहायचे आहेत. डेसिमल नंबर 0 to 15 इकडे लिहायचे आहेत. त्यानंतर बायनरी इनपुट, कारण बायनरी टू ग्रे आहे ना, मग इनपुट काय असणार आहे बायनरी, आउटपुट काय असणार आहे ग्रे. बायनरी इनपुट ग्रे आउटपुट, ठीक आहे. B3 B2 B1 B0. मग आता इथं काय करायचं बघा, 0पासून स्टार्टिंग फ्रॉम 0 अप टू 1 1 1 1. 4 व्हेरिएबलचे आहेत म्हणजे 0 to 15 होणार. 0 0 0 0 0 0 1 0 0 1 0 0 0 1 1, ठीक आहे. आता ग्रे आउटपुट, आता करस्पॉन्डिंग ग्रे काढायचे G3 G2 G1 G0, बरोबर आहे. 0 0 0 बायनरीचं ग्रे, अगेन ह्या बायनरीचं ग्रे आपण बघितले फर्स्ट चॅप्टरमध्ये, हे बायनरीचं ग्रे. आता हे कसं करायचं आणि एकदा मी ते लिहिलं आहे बघा. समजा आता हा नंबर काय आहे 0 0 1 1. पहिला जो MSB बीट आहे तो ॲज इट इज लिहायचा. 0 + 0 0, अगेन 0 + 1 1 आणि 1 + 1 0, एक्सॉर ॲडिशन. अगेन समजा इथं आहे का 0 0 1 1, इथं बघा 0 0 1 1 कुठं आहे हे बघा, इथं आहे 0 0 1 0, आले का. नेक्स्ट बघा 0 1 1 0, 0 ॲज इट इज, 0 + 1 1, 1 + 1 0, 1 + 0 1. सेम 1 ॲज इट इज, 1 + 0 1, 0 + 1 1, 1 + 0 1. अगेन 1 ॲज इट इज, 1 + 1 0, 1 + 1 0, 1 + 1 0. हे आपण आता इथं पुट केलेलं आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, प्रत्येक ग्रे इनपुटसाठी आपण ग्रे आउटपुटसाठी आपण काय करायचं, के मॅप काढायचं, ठीक आहे. प्रत्येक ग्रे आउटपुटसाठी आपण के मॅप काढायचा. बघा B3 B2 B1 B0, बरोबर आहे. आता 4 व्हेरिएबलचा के मॅप काढायचा. 0 0 0 1 1 1 1 0 0 0 1 0 1 1 1 0. B3 बार B2 बार, B3 बार B2 B3 B2 B3 B2 बार, B1 बार B0 बार, B1 बार B0 B1 B0 B1 B0 बार, ठीक आहे. आता बघा पोझिशन 0 1 2 3 4 5 6 7 12 13 14 15 8 9 10 11. आता इथं बघा पाठीमाग बघा कुठल्या कुठल्या पोझिशनला 1 आहे. G3ला बघा 8पासून 15 पोझिशनला सगळीकडं 1 आहे. G3चा कॉलम बघायचा, बरोबर आहे. मग आता बघा 8 ते 15 सगळ्या पोझिशनला 1 पुट केलं. आता हा 8चं ग्रुपिंग करू शकतोय मी, डायरेक्ट 8चं ग्रुपिंग केलं, ठीक आहे. आता इथं कसं येणार बघा, B3 B3 सेम आहे, B2 B2 बार जाणार, मग इथं राहिलं B3. हे वरचं तर सगळं कॅन्सल होणार, म्हणजे काय आलं G3 = B3. द 4 आउटपुट G2 सेम काढायचं, 4 याचा के मॅप काढायचा, हे सेम करायचं. तर हे सगळीकडे सेम असणार आहे, बरोबर आहे. आता बघूया G3मध्ये G2मध्ये 1 1 कुठे आहे बघा, 4 5 6 7 8 9 10 11. ह्या 8 पोझिशनला 1 आहे. 4 5 6 7 8 9 10 11. मग इथं 1 1 केलं. आता बघा हा 4चा ग्रुप केला, हा 4चा ग्रुप केला, बरोबर आहे. काय राहिलं बघा, B3 B2 बार, B3 बार B2. मग हे काय आहे B3 बार B2 आणि इथं B3 B2 बार, म्हणजे इथं B3 वर बार आहे, इथं B2 वर बार आहे, म्हणजे हे काय झालं अगेन इथं एक्सॉर ॲडिशन, B3 XOR B2, ठीक आहे. नेक्स्ट बघा आउटपुट फॉर G1. आता G1ला कुठं कुठं आहे बघूया आपण. G1ला बघा कुठं कुठं आहे, 2 3 4 5 10 11 12 13. 2 3 बरोबर आहे, 4 5 10 11 12 13. पाठ करायचं नाही यातलं कुठलंही, एकदा चार्ट व्यवस्थित लिहिला की तुम्ही बिन बघता करू शकताय, बरोबर आहे. आता बघा ह्या 4चं ग्रुपिंग केलं, कसं येणार बघा, B3 बार B2 काय होणार, एकमेकांना कॅन्सल होणार. इथं राहिलं काय B2, बरोबर आहे. इथं बघा B1 बार राहणार, B0 बार आणि B0 कॅन्सल होणार. मग इथं राहिलं काय बघा, इथं काय राहिलं B2 B1 बार, ठीक आहे. आता हे बघा हे टॉप आणि बॉटम, बरोबर आहे. आता इथं बघा B3 बार B2 बार, B3 B2 बार, म्हणजे इथं B2 बार राहणार आणि ह्याच्यात काय राहणार बघा B1 राहणार, B2 बार B1. आता हे परत बघा B2 बार B1 वर बार आहे, इकडे B2 वर बार आहे, म्हणजे हे काय झालं अगेन दिस इज द एक्सॉर ॲडिशन B2 XOR B1, ठीक आहे. आता परत आउटपुट 4 आउटपुट G0
G0साठी काय आहे बघा, अगेन मागं जावा. G0साठी बघा 1 2 5 6 8 9 13 14. 1 2 5 6 8 9 13 15. बरोबर आहे. मग इथं बघा 1 1 1 पुट केलं, इथं 1 1 पुट केलं, हे 4चं ग्रुपिंग झालं, हे 4चं ग्रुपिंग झालं, हे सगळं कॅन्सलच होणार. राहणार काय B1 बार B0 अगेन B1 B0 बार. मग आता इथं बघा ह्याच्यावर बार आहे, ह्याच्यावर बार नाही, इकडं बार नाही आहे, इकडं बार आहे, म्हणजे हे काय राहिलं B1 XOR B0. ठीक आहे. आता सर्किट डायग्राम फॉर बायनरी टू ग्रे कन्व्हर्जन. आता आपल्याकडे इक्वेशन आले आहेत, आपण काय करायचं, इनपुट काय आहे B3 B2 B1 B0. आता G3 काय आहे, G3 इज नथिंग बट B3. G3 म्हणजे काय आहे, B3 म्हणजे फक्त इथनं हा असा हे घ्यायचं आणि G3 लिहायचं. आता G2 काय आहे, B3 XOR B2. B3 एक B3ची लाईन घ्यायची XOR B2, दोघांचं XORing आहे, त्यामुळे इथे XOR गेट काढला. बरोबर आहे. आता G1 काय आहे, G1 B2 XOR B1, म्हणजे दोघांचं काढायचं, इथं XOR गेट काढायचं. आणि G0 काय आहे, B1 XOR B0, म्हणजे हे झालं XOR गेट. समजलं. म्हणजे एवढं तुम्हाला अपेक्षित आहे बायनरी टू ग्रे. पहिल्यांदा आपण चार्ट काढायचा, त्यानंतर चारीसाठी के मॅप काढायचा, G3 G2 G1 G0साठी, आणि मग ही सर्किट डायग्राम काढायची. ह्याला तुम्हाला 4 मार्क असणार आहेत. आता नेक्स्ट बघा ग्रे टू बायनरी कन्व्हर्टर. आता ह्यामध्ये कसं आहे बघा, चार्ट करताना कसं करायचं बघा, तिथं आपण डेसिमल नंबर लिहिले डायरेक्ट, पण इथं नाही लिहायचे, इथं नंबर वेगळे येणार. इथं सुरुवातीला काय करायचं बघा, रिव्हर्स प्रोसिजर करायची. आपण बायनरी आउटपुट लिहायचं, इथं बायनरी आउटपुट काय करायचे, लिहायचे. एक मिनिट, बायनरी आउटपुट लिहायचे कसे, B3 B2 B1 B0 बायनरी आउटपुट आहे, त्यामुळे इकडे B3 B2 येणार. इथं काय करायचं, स्टार्टिंग फ्रॉम 0 to 15 लिहायचे. नंबर आपल्याला माहिती आहेत नाही, 0001 0001. बरोबर आहे. हे कसे आहेत बघा, ह्या लाईनमध्ये 0101 अल्टरनेट, ह्यामध्ये 0011 अल्टरनेट, ह्यामध्ये 4041 अल्टरनेट, ह्यामध्ये 8081 अल्टरनेट. बरोबर आहे. मग हे नंबर आधी लिहून घ्यायचे. आता आपण काय करायचं, आपल्याला बायनरी टू ग्रे येते, ग्रे टू बायनरी पण आपल्याला येते, पण ह्यात कन्फ्युजन होते. मग काय करायचं, आपण परत ह्या बायनरीचं इथं ग्रेमध्ये कन्व्हर्जन करायचं, करस्पॉन्डिंग कन्व्हर्जन करायचं. आणि हा नंबर जो आहे, आता हा नंबर काय आहे, 00211 म्हणजे 3 नंबर आहे. मग इथं डेसिमल नंबर आपण लिहायचे. आलं लक्षात. आधी बायनरी लिहायचे, करस्पॉन्डिंग ग्रे काढायचे, उलटं जायचं. लिहिताना असं लिहायचं, डेसिमल ग्रे कोड इनपुट बायनरी आउटपुट G3 G2 G1 G0 B3. खरं लिहिताना बायनरी नंबर सगळे पहिला लिहायचे, त्यानंतर त्याचं करस्पॉन्डिंग ग्रे काढायचं. आणि हा ग्रे नंबर काय आहे, आता हा 9 आहे, हा 8 आहे, आपल्याला 8421 नुसार येते, मग ते इकडे लिहायचं. किंवा काय करायचं माहिती आहे काय, हा डेसिमलचा सिक्वेन्स लक्षात ठेवा, हा डेसिमलचा नंबर लक्षात ठेवा. कसं आहे बघा, हे 0123 के मॅपमध्ये आहे तसंच, 0123 6754 बघा, 0123 6745 12 13 14 15 आणि 10 11 8 9. म्हणजे जसं आपण के मॅपमध्ये सिक्वेन्स आहे त्या टाईपमध्ये हा एक तर सिक्वेन्स लक्षात ठेवा. मग करस्पॉन्डिंग इथं बायनरी नंबर लिहा आणि इथं आपण बायनरी 0 to 15 लिहा. कसं पण करून एनी हाऊ तुम्हाला हा टेबल बरोबर लिहायचा आहे. जर हा टेबल चुकला तर तुमचं पुढचं सगळं कन्व्हर्जन चुकणार आहे. ठीक आहे. एकदा काही ट्राय करून बघा घरी येते काय, नाहीतर विचारावं. ठीक आहे. आता काय करायचं बघा, आता B3साठी के मॅप काढायचा, B2साठी काढायचा, B1साठी काढायचा, B0साठी काढायचं. आता B3ला बघा काय आहे, अगेन 12पासून 8 ते 15 सगळे 1 1 आहेत. ठीक आहे. परत बघा सेम के मॅप काढायचा, फक्त इथं काय येणार, इनपुट काय आहे, ग्रे आहे. G3 G2 बार, G3 बार G2, G3 G2, G3 G2 बार, G1 बार G0 बार, G1 बार G0, G1 G0, G1 G0 बार. बरोबर आहे. आता ह्या पोझिशन लिहिल्या, ह्या सगळ्या 1 पुट केला, अगेन काय आलं बघा, B3 इज इक्वल टू G3. आता B2साठी काय आहे बघा, B2साठी बघा कुठं आहे, 6 7 4 5 6 7 आणि 8 9 10 11. हे बघा 4 5 6 7 8 9 10 11 इथं काढलं. ठीक आहे. बघा G3 बार G2 बार, G3 बार G2, अगेन काय आलं बघा, G2 XOR G3 आलं, G2 XOR G3. आता B1 साठी काय बघा, 2 3 5 4
13 15 8 9. मग इथं पुट केलं, आता हे 2 2चंच होते बघा, इथं 2 इथं 2 इथं 2 इथं 2. आता हे कसं झालं बघा, G3 बार G2 बार G1. हे कशाचं, ह्याचं G3 बार G2 बार, ह्या दोघांच्यातलं काय राहिलं G1. आता ह्याच्यासाठी काय येणार बघा, ह्याच्यासाठी G3 बार G2 बार G1 बार, G3 बार G2 G1 बार. ठीक आहे. आता बघा G3 G2 G1, G3 G2 G1, G3 G2 बार G1 बार झालं. आता ह्यातनं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. ह्यातनं काय कॉमन निघालं बघा, ही प्लेन लाईन आणि ही प्लेन लाईन. G1 कॉमन काढा, G1 बघा G3 बार G2 बार प्लस G3 G2, आणि ह्यातनं G1 बार कॉमन काढा. जे इथं कॉमन काढतोय की नाही G1, त्याचंच बार ह्याच्यातनं कॉमन काढायचं, एवढं लक्षात ठेवा. इथं काय आहे B1 आहे, मग G1 कॉमन काढायचं, हे लक्षात ठेवायचं म्हणजे कन्फ्युजन होत नाही. इथं G1 बार काढायचं, इथं G3 बार प्लस G3 बार G2 प्लस G3 G2 बार. आता हे काय आहे, दिस इज एक्सनॉर गेट, कारण हे एक्सनॉरचं इक्वेशन आहे. मग असं लिहायचं आपण G3 बार G3 XOR G2 बार, म्हणजे एक्सनॉर झालं. इथं G3 XOR G2 म्हणजे हे एक्सॉर झालं. हेच इक्वेशन फक्त असं लिहिलं, वरचं इक्वेशन इथं असं लिहिलं, हे इक्वेशन असं लिहिलं. आता हे एक्सॉर आहे, हे एक्सनॉर आहे, एक्सनॉर आहे, हे एक्सॉर आहे. आता इथं अजून काय करूया आपण, G3 XOR G2 इज इक्वल टू एक्स, ह्या टर्मला एक्स मानलं. मग इथं काय येणार बघा, G1 X बार प्लस G1 बार X. मग हे काय आलं, अगेन एक्सॉरचं इक्वेशन आलं, G1 XOR X. मग G1 XOR G2 XOR G3. ठीक आहे. आता लास्टसाठी बघा, लास्टला सगळीकडे असं येते. मग आता आपण लिहूया आन्सर आहे बघा, G3 बार G2 बार G1 बार G0, G3 बार G2 बार G1 G0 बार. आता दुसरं G3 बार G2 G1 बार G0 बार, अगेन G3 बार G2 G1 G0, अगेन G3 G2 G1 बार G0 बार, G0 G3 G2 G1 G0 बार, G3 G2 बार G1 बार G0 बार, G3 G2 बार G1 G0. आता काय केलं बघा, आता लक्षात ठेवायचं आपल्याला शेवटची टर्म पाहिजे, G1 बार आणि G0 बार कॉमन काढलं. G1 बार आणि G0 बार, हे बघा हे. मग काय राहिलं बघा, G3 बार G2, आणि कुठलं इक्वेशन आहे तसं सेम इथं खाली आहे बघा, G3 G2 बार. ठीक आहे. आता नेक्स्ट काय काढलं बघा ह्याच्यातनं, G1 बार G0, G1 बार G0, हे बघा इथनं काढलं. एक मिनिट, G1 बार G0, ठीक आहे, यातनं काढलं बघा. काय राहिलं, G3 बार G2 बार प्लस G3 G2. नेक्स्ट काय काढलं, G1 G0 बार, G3 बार G2 बार प्लस G3 G2 प्लस G1 G0 G3 बार G2 प्लस G3 G2 बार. आता काय केलं बघा, हे आहे ॲज इट इज. इथं हे काय आहे, एक्सॉर आहे, G3 XOR G2. अगेन हे काय आहे, एक्सनॉर आहे, G3 XNOR G2. हे काय आहे, एक्सनॉर आहे, G3 XNOR G2. हे काय आहे, G3 XOR G2. आता काय काढलं बघा, आता हेच कॉमन काढलं काढताना, G3 XOR G2 म्हणजे ही टर्म आत आली, G1 बार G0 बार प्लस G1 G0, ह्या दोघांच्यातनं कॉमन निघालं. प्लस आता काय काढलं बघा, एक्सनॉर कॉमन काढलं, G3 XNOR G2, आणि काय राहिलं बघा, G1 बार G0 प्लस G1 G0 बार. ठीक आहे. आता हे इथं आलं. आता इथं काय बघा, हे अगेन एक्सनॉर इक्वेशन, G1 XNOR G0. आता इथं काय, हे सेम लिहिलं, हे काय आहे, एक्सॉरचं आहे, G1 XOR G0. आता लेट X इज इक्वल टू काय म्हणायचं, G1 XOR G0. मग काय आलं बघा, G3 XOR G2, X, हे X लिहिलं ना आपण, X बार प्लस हे ॲज इट इज लिहिलं X. ठीक आहे. तर आता Y काय म्हणायचं बघा, G3 XOR G2, हे Y म्हणायचं. म्हणजे काय आलं बघा, Y X बार प्लस Y बार X. मग हे काय झालं, X XOR Y.
मग एक्स म्हणजे काय आपलं G1 जी XOR G0 आणि y म्हणजे काय आहे G2 XOR G3. आपल्याला असे इक्वेशन मिळालं आहे. मग काय आता डायग्राम कशी काढायची बघा. आता G3 बरोबर B3 बरोबर काय आहे डायरेक्ट G3 आहे, त्यामुळे B3 बरोबर G3 लिहायचं. B2 बरोबर काय आहे G2 XOR G3 किंवा G3 XOR G2. मग इथून एक लाईन घेतली मी ॲज इट इज आणि G2 जी एक केली त्याला XOR केलं, म्हणजे काय झालं G3 XOR G2 म्हणजे काय झालं B2. मग B1 काय आहे G3 XOR G2 XOR G1. मग हे आपलं आन्सर काय आलं आहे G3 XOR G2 आले ना, हे आहेच आणि इथनं G1 घ्यायचं म्हणजे हे काय झालं G3 XOR G2 XOR G1. आणि B0 काय होतं बघा, आत्ता चारीचं पण XORing आहे. मग बघा हे 3 आहेच इथं ऑलरेडी, हे G0 इथनं घेतला, B0 काय झालं G0 XOR G2 XOR G3 G0 XOR G1 XOR G2 XOR G3. समजलं. ग्रे टू बायनरी कसं करायचं लक्षात आलं. आधी चार्ट करायचा तो बाळांनो. चार्ट करताना लक्षात ठेवा आधी बायनरी लिहायचे, त्याचं करस्पॉन्डिंग ग्रे लिहून घ्या, मग त्याचं इक्विव्हॅलंट इकडे क्रॉस चेक करा किंवा इथं डेसिमल नंबरचा सिक्वेन्स जरा लक्षात ठेवा, त्याच्यानुसार नुसतं बायनरी नंबर लिहित जावा इकडं आणि इकडं. त्यानुसार आपल्याला हे टेबल करायचे आहेत, म्हणजे के मॅप काढायचा आहे, त्यानंतर हे सॉल्व करायचं आहे. ही जरा प्रोसिजर लेंदी आहे पण एक दोनदा सोडवून बघायला पाहिजे. आणि हे कसं आहे माहिती आहे का, थर्ड चॅप्टरमध्ये हे तुम्हाला प्रॅक्टिस पाहिजे. हे मी किती पण सांगितलं तर तुम्हाला समजलं नसेल तर विचारा मला, काही प्रॉब्लेम नाही. फक्त तुम्ही ही प्रॅक्टिस करा, पाटी पेन्सिल घेऊन ही प्रॅक्टिस करा. खूप महत्त्वाचं आहे आणि एक्झामला दोन्हीपैकी 100% विचारतात. ठीक आहे, काय समजलं नसेल तर विचारा. थँक्यू.